Everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar MRS. Today we are going to study class 10th economics, chapter number 6, globalization and the Indian economy. And the point of today's discussion is impact of globalization in India. जागतिकीकरणाचे काय परिणाम झालेले आहेत ते आपण पाहणार आहोत. In the last 20 years, globalization of Indian economy has come a long way. What has been its effect on the lives of people? Let's look at some of the evidence. जागतिकीकरणाचा काय परिणाम झालेला आहे ते आपण पाहणार आहोत. ग्लोबलायझेशन हॅज अ ग्रेटर कॉम्पिटिशन अमॉंग प्रोड्युसर्स, बोथ लोकल अँड फॉरेन प्रोड्युसर्स. तर ग्लोबलायझेशनमध्ये काय झालेलं आहे, खूप सारी स्पर्धा सुरू झालेली आहे. लोकल म्हणजे त्या देशातील स्थानिक ज्यांनी उत्पन्न केलेलं आहे, त्याचबरोबर परदेशी ज्यांनी ज्यांचं वस्तू तिथे विकायला आलेले आहेत ते, म्हणजे आपल्या देशातील फॅक्टरीमधून निघालेल्या वस्तू, दुसऱ्या देशातून आलेल्या वस्तू, ही स्पर्धा ग्लोबलायझेशनमुळे सुरू झालेली आहे. हॅज बीन ऑफ ॲडव्हान्टेज ऑफ कंझ्युमर. याचा फायदा कोणाला झाला बरं? मला एखादी वस्तू घ्यायची आहे, ती चायनीज वस्तू पण मिळते, अमेरिकेची पण मिळते, भारतीय पण मिळते. फायदा कोणाला होईल? कंझ्युमरला, ग्राहकाला होईल. So it advantages to consumers, particularly the well-off section into the urban areas. Thus is greater choice before these consumer who now enjoy improved quality and lower price for several products. आणि हा जो शहरी भागातला ज्या श्रीमंत कुटुंब आहेत त्यांना हा फायदा होईल की मोठ्या प्रमाणात त्यांच्यासमोर चॉईस राहील की मला वेगवेगळ्या देशातील जी वस्तू पाहिजे ते अतिशय, ज्याला म्हणूया ज्याची क्वालिटी खूप छान आहे, असे मला चॉईस राहील की मी कोणती वस्तू घेऊ, चायनाची घेऊ, इंडियाची घेऊ, अमेरिकेची घेऊ, कोणती घेऊ. अँड लोअर प्राईस फॉर सेव्हरल प्रोडक्ट, आणि त्याची किंमत पण कमी किमतीत ज्याची क्वालिटी चांगली राहील अशा वस्तू मिळतील. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस पीपल टुडे एन्जॉय मच हायर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग दॅन वॉज पॉसिबल आहे. आणि त्यांच्यामुळे त्यांचं जीवनमान जे आहे शहरी भागातील लोकांचं, हे जीवनमान उंचावलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच पहिला फायदा कोणाला आहे ग्लोबलायझेशनचा? कंझ्युमरला आहे. त्यांना खूप साऱ्या वस्तू बाजारामध्ये उपलब्ध आहेत प्रत्येक देशाच्या, त्यांना चॉईस मिळालेली आहे, त्याची क्वालिटी चांगली आहे, किंमत कमी आहे. अमॉंग द प्रोड्युसर्स अँड वर्कर द इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन हॅज नॉट बीन युनिफॉर्म. म्हणून जर आपण कामगारांच्या बाबतीत पाहिलं किंवा जे फॅक्टरीजमध्ये माल उत्पन्न करतात, वस्तू तयार करतात, त्यांच्या बाबतीत जर पाहिलं तर त्यांच्यावर ग्लोबलायझेशनचा हा परिणाम हा काही एकसारखा नाही आहे. Firstly, MNCs have increased their investment in India over the past 20 years, which means investing in India has been beneficial for them. आणि म्हणून मागच्या 20 वर्षांमध्ये जर पाहिलं तर आपण ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्यांनी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट ही केलेली आहे आणि त्यांना ती फायद्याची पण ठरलेली आहे. MNC have been interested in industries such as a cell phone, automobile, electronics, soft drinks, fast food, or services such as banking. In urban areas, these productions have large number of well-off buyers. आणि म्हणून ह्या बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात आपले जे काही उत्पन्न, जे प्रोडक्ट जे आहे ते सेलफोनच्या बाबतीत असेल, गाड्यांच्या बाबतीत असेल, इलेक्ट्रॉनिक्स बाबतीत असेल, सॉफ्ट ड्रिंक असेल, फास्ट फूड असेल किंवा सर्व्हिसेसच्या बाबतीत, बँकिंग ही जी सेवा देणार आहेत, या सर्वांमध्ये फॉरेन कंपन्या ह्या आता उतरलेल्या आहेत. सो दिस प्रोडक्ट हॅव लार्ज नंबर ऑफ वेल ऑफ बायर. याचे जे काही ग्राहक आहेत ते खूप चांगले आहेत, बरोबर आहे, मोठ्या प्रमाणात आहेत. मोबाईल कोणाला नाही पाहिजे? सगळ्यांना पाहिजे. गाडी, इलेक्ट्रॉनिक्स, फास्ट फूड, बँकिंग कोणाला लागत नाही आजकाल, बँकेमध्ये सगळ्यांना, बरोबर आहे. हे सगळ्या ज्याचे ग्राहक खूप आहेत असं हे बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. इन दीज इंडस्ट्रीज अँड सर्व्हिसेस न्यू जॉब्स हॅव बीन क्रिएटेड. ऑल्सो लोकल कंपनीज सप्लाइंग रॉ मटेरियल एक्सेट्रा. दीज इंडस्ट्रीज हॅव प्रॉस्पर्ड. आणि म्हणून या बहुराष्ट्रीय कंपन्यांना काही कच्चा माल द्यावा लागतो, रॉ मटेरियल, आणि हा रॉ मटेरियल तेथील लोकल जो देश आहे तो लोकल देश देतो, त्याच्यामुळे त्यांना फायदा होतो. त्याचबरोबर MNC स्थापन झाल्यामुळे नागरिकांना रोजगार, एम्प्लॉयमेंट प्राप्त झाला, बरोबर आहे. म्हणून कंपनी जर आपल्या घराजवळ जर कंपनी स्थापन झाली तर आपल्याला तिथे रोजगार उपलब्ध हा होणार आहे भविष्यामध्ये. त्याचबरोबर त्या कंपनीमध्ये ज्या काही वस्तू उपलब्ध होणार आहेत त्या पण छान वस्तू आहेत, ज्या लोकल दैनंदिन गरजेच्या आहेत, अशा वस्तू आपल्याला पटकन उपलब्ध होणार आहेत. सो हे सगळे फायदे आहेत ग्लोबलायझेशनमुळे. न्यू जॉब अपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत. त्याच्याबरोबर ह्या ज्या वस्तूंना खूप सारे ग्राहक आहेत ज्यांना त्या वस्तूंची मागणी आहे, त्यांना ते वस्तू मिळणार आहेत. लोकल कंपनीच्या रॉ मटेरियल त्यांना कच्चा माल हा तिथे त्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना द्यावा लागणार आहे. आणि म्हणूनच
येथील लोकल जे उद्योग आहेत ते ऑटोमॅटिकली प्रॉस्पर होतील, ते भरभराटीस लागतील, लोकांना रोजगार उपलब्ध होतील. फायनली द ग्लोबल लाईफस्टाईल यू हॅव ऑलवेज ड्रीम अबाउट. आणि म्हणून इथे पहा फॅमिली आहे ते म्हणते की जागतिक लेवलची जी काही जीवनशैली आहे, आपण स्वप्न पाहिलं होतं ते आपण जगतो, अशा स्वरूपाची इथे फॅमिली आपल्याला पाहायला मिळते. स्टेप्स टू अट्रॅक्ट फॉरेन इन्व्हेस्टमेंट. इथे एक उदाहरण दिलेलं आहे की कशाप्रकारे परकीय गुंतवणूक, कशासाठी परकीय गुंतवणूक, बहुराष्ट्रीय कंपनी सुरू करण्यासाठी, MNC सुरू करण्यासाठी काय स्टेप्स घेतलेल्या आहेत, कोणकोणत्या त्यांना आकर्षित करण्यासाठी. In recent year, the central and the state government in India are taking special steps to attract foreign companies to invest in India. आणि म्हणून भारत सरकार मोठ्या प्रमाणात ह्या ज्या काही बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, MNC आहेत, ते भारतात सुरू करण्यासाठी त्यांना अट्रॅक्ट करत आहेत. इंडस्ट्रियल झोन कॉल्ड इकॉनॉमिक स्पेशल इकॉनॉमिक झोन सेज आर बिंग सेटअप. आणि म्हणून भारत सरकारने सेज सुरू केले आहेत, स्पेशल इकॉनॉमिक झोन आपण ज्याला म्हणूया. The says are to have world-class facilities, electricity, water, road, transport, storage, recreational and educational facilities. म्हणून ह्या सगळ्या सुविधा शासन त्यांना देत आहे. वीज देत आहे, पाणी देत आहे, रोड देत आहे, ट्रान्सपोर्ट, स्टोरेज करण्यासाठी या सगळ्या शिक्षणाच्या. सो कंपनीज हू सेट up production until the says do not have to pay tax initial period of 5 years. त्याचबरोबर सेज जो आहे, स्पेशल इकॉनॉमिक झोन जिथे तयार होणार आहे, तिथे पहिले 6 वर्ष त्यांना कोणालाही त्या कंपनीला टॅक्स पण पे करायचा नाही आहे. तर ह्या सुविधा सगळ्या ज्या आहेत सरकार देते, कारण MNC आपल्या देशामध्ये सुरू होण्यासाठी. कारण सगळ्यांना माहिती आहे तिथे कंपनी सुरू झाल्यानंतर काय काय फायदे होणार आहेत, जे आपण आत्ताच पाहिलेले आहेत. गव्हर्नमेंट हॅज ऑल्सो अलाउड फ्लेक्झिबिलिटी इन लेबर लॉज टू अट्रॅक्ट फॉरेन इन्व्हेस्टमेंट. You have seen in chapter 2 that the companies in the organized sector have to obtain certain rules that aims to protect workers. आता इथे त्यांनी फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे, लवचिकता दिलेली आहे. कशामध्ये? कामगार कायद्यांच्या बाबतीत. कारण आपण चॅप्टर 2 पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने ऑर्गनाईज सेक्टरमध्ये जर असेल तर कंपनीमध्ये तर खूप सारे नियम्स हे पाळावे लागतात वर्करांच्या बाबतीत. परंतु इथे ज्या MNCला ज्या लेबर पाहिजे त्यांना त्याच्यातमध्ये फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे. सो वर्कर्सचे जे राईट्स आहेत ते आपल्याला आपण ऑर्गनाईज सेक्टरमध्ये पाहायला मिळतं, संघटित जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये ते पाहायला मिळतं. परंतु त्याच्यातून सूट या बहुराष्ट्रीय कंपनीला दिलेली आहे. इन द रिसेंट इयर द गव्हर्नमेंट हॅज अलाउड कंपनी टू इग्नोर मेनी ऑफ दीज. आणि म्हणून आत्ता आपल्याला पाहायला मिळतं की शासनाने या बहुराष्ट्रीय कंपन्या MNCज आपल्या इथे सुरू होण्यासाठी बहुतेक सारे कामगार कायद्यांकडे दुर्लक्ष केलेलं आपल्याला दिसतं. सो इन्स्टेड ऑफ हायरिंग वर्कर ऑन रेग्युलर बेसिस, कंपनीज हायर वर्कर फ्लेक्झिबली फॉर शॉर्ट पिरियड वेन दे आर इंटेन्स प्रेशर ऑफ वर्क. म्हणून नियमित वर्कर किंवा परमनंट वर्कर घेण्यापाशी जेवढ्या कालावधीसाठी कामगार पाहिजे तेवढ्या कालावधीसाठीच ते कामगार हे घेतलेले असतात. ज्यावेळेस काम जास्त त्यावेळेस ते कामगार जास्त घेतले जातात. सो दिस इज डन टू रिड्यूस द कॉस्ट ऑफ लेबर फॉर द कंपनी. आणि म्हणून कामगारांसाठी जी काही किंमत आहे ती किंमत ऑटोमॅटिकली ती किंमत जी आहे त्यांना ते प्रोडक्ट तयार करण्यासाठी ती कमी आपोआपच होणार आहे. हावेवर स्टील नॉट सॅटिस्फाईड, फॉरेन कंपनीज आर डिमांडिंग मोर फ्लेक्झिबिलिटी इन लेबर लॉ. तरी पण ज्या काही MNCज आहेत त्यांना आणखीन लवचिकता पाहिजे की कशा पद्धतीने लेबर लॉज जे आहेत त्यामध्ये आणखीन त्यांना फ्लेक्झिबिलिटी ही हवी आहे. अशा पद्धतीने ह्या स्टेप्स ज्या आहेत त्या शासनाने मल्टीनॅशनल कंपनी दिलेल्या आहे की तुम्ही आमच्याकडे या आणि सुरू करा. त्याच्यामध्ये आपण उदाहरण पाहिलं स्पेशल इकॉनॉमिक झोन्स. चला आपण पाहतो इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन इन इंडिया. तर पहिला आपण इम्पॅक्ट पाहिला की कंझ्युमरला कसा फायदा झाला, वेगवेगळे चॉईसेस त्याला झाले. दुसरं आपण पाहिलात की कंझ्युमरमुळे काय झालेलं आहे, खूप सारे लोक ज्यांना ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या मिळायला लागल्या, बरोबर आहे. सेलफोन असेल, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, सॉफ्ट ड्रिंक्स, फास्ट फूड. त्याचबरोबर न्यू जॉब ऑपॉर्च्युनिटीज आल्याच. त्याचबरोबर लोकल कंपन्या प्रॉस्पर झाल्या, त्यांना रॉ मटेरियल त्या MNCला पुरवू लागल्या, राईट. हे आपण इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशनचे फायदे पाहिले आहेत. सेकंडली, सेव्हरल ऑफ टॉप इंडियन कंपनी हॅव बीन एबल टू बेनिफिट फ्रॉम द इन्क्रीज्ड कॉम्पिटिशन. दे हॅव इन्व्हेस्टेड a newer technology and production method, raise their production standard. Some have gained a successful collaboration with foreign companies. आता ह्या टॉप भारतातील आपण जर कंपन्याज पाहिल्यात की कशा पद्धतीने त्यांचा फायदा हा झालेला आहे.
की मोठ्या प्रमाणात जी स्पर्धा तयार झाली आणि त्या स्पर्धेमुळे त्यांचा कसा फायदा झालेला आहे, कारण नवनवीन जे तंत्रज्ञान येतं, टेक्नॉलॉजी येते. कारण एखादा प्रोडक्ट आहे, मग ती कारचा असेल किंवा मग शेतीचं असेल किंवा मग आपण म्हणूया एखादं कपाट असेल, कोणतीही वस्तू तयार करण्यासाठी, तर त्या वस्तू करण्यासाठी जी टेक्नॉलॉजी आपल्याला मिळते, त्या टेक्नॉलॉजीचा फायदा हा MNCमुळे लोकल कंपन्यांनासुद्धा होतो. त्याच्यामुळे प्रोडक्शनची जी पद्धत आहे, त्या पद्धतीमध्ये बदल झालेले आहेत. प्रोडक्शनचं जे स्टँडर्ड आहे, क्वालिटी आहे, तीही वाढलेली आहे. आणि म्हणून अशा प्रकारे लोकल कंपन्यांना, ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, MNCचा हा फायदा झालेला आहे. त्यांना टेक्नॉलॉजी मिळालेली आहे, त्याच्यामुळे गुणवत्ता जी प्रोडक्टची आहे ती वाढीस लागलेली आहे. सो मोर एव्हर ग्लोबलायझेशन हॅज इनेबल्ड सम लार्ज इंडियन कंपनी टू इमर्ज ॲज अ मल्टीनॅशनल दॅमसेल्स. आणि म्हणून ग्लोबलायझेशनमुळे काय झालेलं आहे, ज्या भारतीय कंपन्या आहेत त्यांना काय झालेलं आहे, त्या भारतीय कंपन्या एक बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणून उदयास आलेल्या आहेत. उदाहरणार्थ आपण बघूया, टाटा मोबाईल ॲटोमोबाईल्स, इन्फोसिस IT, लँडबॅक्सी मेडिसिन, एशियन पेंट, सुंदरम फास्टन्स, नट्स अँड बोल्ट्स. सो आर सम ऑफ द इंडियन कंपनीज विच इज स्प्रेडिंग देअर ऑपरेशन वर्ल्ड वाईड. ह्या ज्या कंपन्या आहेत, जागतिक स्तरावरच्या त्यांचे जे प्रोडक्शन आहे ते त्याची विक्री करत आहे. सो ग्लोबलायझेशन हॅज ऑल्सो क्रिएटेड न्यू ऑपॉर्च्युनिटीज फॉर कंपनीज प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस. म्हणून ग्लोबलायझेशनमुळे ज्या कंपन्या ज्या आहेत, ज्या सेवा देतात, त्यांनाही त्याचा एक नवीन संधी ह्या मिळालेल्या आहेत. आता सेवा कोणत्या, पर्टिक्युलरली दोज इन्व्हॉल्विंग IT, या सेवा म्हणूया आपण, ज्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशी निगडीत आहेत. द इंडियन कंपनी प्रोड्युसिंग अ मॅगझिन फॉर लंडन बेस्ड कंपनी अँड कॉल सेंटर्स आर सम एक्झाम्पल. आपण एक उदाहरण पाहिलं होतं की भारतातील एक कंपनी आहे जी लंडनमध्ये तयार होणाऱ्या मॅगझिनसाठी काम करते. तर आणखीन एक उदाहरण पाहिलं होतं की एक वस्तू जी आहे त्याचे पार्ट चायनामध्ये तयार होतात, त्याचे डिझाईन USA पाहिले होते. पाहिलं ना ते उदाहरण. त्या उदाहरणामध्ये आपण कॉल सेंटर पाहिले होते. हे कॉल सेंटर कुठे आहे, जास्त भारतामध्ये आहे. मग हे सगळे कॉल सेंटर्स जे आहेत, त्याचबरोबर मॅगझिन पब्लिश करणारं जे प्रिंट आहे, हे सगळे IT सेक्टरच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये जे काही क्रांती झाली, त्याच्यामुळे हे सगळे ग्लोबलायझेशनला ही मदत झालेली पाहायला मिळते. सो कॉल सेंटर्स आर सम एक्झाम्पल. बिसाइड्स अ होस्ट of services such as data entry, accounting, administrative tasks, engineering are now being done cheaply in countries such as India. त्याचबरोबर आपल्याला काय काय फायदा मिळाला, त्याच्यामुळे आपल्याला डेटा एंट्रीचे कामं मिळाले, अकाउंटिंगचे कामं मिळाले, काही प्रशासनाचे कामं मिळाले, इंजिनिअरिंगला कामं मिळाले, आणि हे स्वस्तात सगळं भारतामध्ये त्यांना मिळू लागलेलं आहे. सो सच ॲज इंडिया अँड आर एक्सपोर्टेड टू डेव्हलप कंट्रीज. आणि इथून तयार केलेला माल जो आहे, जो स्वस्तात इथे इंजिनियर मिळतात, स्वस्तात इंग्लिश बोलणारे लोक मिळतात, जे कॉल सेंटरमध्ये काम करतात. म्हणजे ही जी सेवा आहे ती आपण जागतिक स्तरावरती सगळ्या राष्ट्रांना ह्या MNCs पुरवतात. सो दॅट्स ऑफ द इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन इन इंडिया. थँक यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.